गोविंदा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. माझ्या युट्यूब चॅनलवर, माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. माझं नाव सागर प्रदीप फोंडा. मी तिरुमला तिरुपती येथील एक अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. अपडेट असा आहे की फ्री टोकन लाईन हे टोकन देण्याची जे टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये चेंजेस केलेले आहेत. काल आणि परवा दिवशी टोकन रात्री 12च्या नंतर सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन क्यू लाईन मध्ये रात्री 11च्या नंतर क्यू लाईनला लागायला पाहिजे. कधी 12ला देत आहेत, कधी 2ला देत आहेत. म्हणजे रात्रीच्या 2 म्हणजे पहाटेच्या 2 मध्ये या पिरियडमध्ये टोकन देत आहेत. आणि विष्णू निवासम, श्रीनिवासम, भूदेवी कॉम्प्लेक्स जर कोणाला पायऱ्या चालत जायचं असेल, अलिपीर पायऱ्या चालत जायचं असेल तर कुठलाही टोकन नाही आहे, फ्री टोकन घ्यावं लागेल. जर श्रीवारी मेट्रो येथून चालत जायचं असेल तर तुम्हाला भूदेवी कॉम्प्लेक्स येथे टोकन घेऊन तिथून चालत जायचंय. ते टोकन भूदेवी कॉम्प्लेक्सला भेटते. आणि दर्शनाला 25 तास वेटिंग टाइम आहे, अराउंड 24 तास आहे, कधी 30 तास पण होते. गर्दी भरपूर आहे. त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करून तिरुपतीला जावे. ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनी त्या वेळेनुसार त्या वेळेतच जायला पाहिजे, जेणेकरून दर्शनाची जी वेळ आहे ते कमी लागेल. आणि काल 26 तारखेला तिरुमला येथे दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या जी आहे 89,403 लोकांनी दर्शन घेतलेले आहे. आणि मुंडन केलेली भाविकांची संख्या आहे 44,234 लोक मुंडन केलेले आहे. हुंडी काणू म्हणजे हुंडीत जमा झालेली रक्कम जी आहे ते कॅश रूपाने जे हुंडीत टाकलेली रक्कम आहे ते 4 करोड रुपये हुंडीत जमा झालेली रक्कम आहे. आणि क्यू लाईन जी आहे ते मंदिराच्या मागे शिलातोरणम जिथं रॉक गार्डन आहे त्या ठिकाणापर्यंत फ्री लाईन गेलेली आहे. आणि अंदाजित वेळ लागत आहे 24 तास. हे टीटीडीच्या पोर्टलवर दिलेली माहिती मी आपणास सांगत आहे. माझं प्रयत्न आहे की सर्वांना मी माहिती मोफत द्यावी आणि माहिती देतोय. आणि आपणाचे फोन कॉल दिवसभर येतात, पण त्याला थोडं वेळेचा निर्बंध आहे. रात्री अपरात्री कोणी फोन करू नये ही विनंती. गोविंदा गोविंदा.